विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाची त्रिज्या, व्यास, वर्तुळाची जीवा, छेदिका याबद्दल माहिती घेतली. तसंच कृती 1 त्याच्यामध्ये आपण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, आणि कृती क्रमांक 2 त्याच्यामध्ये आपण जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो असे घटक पाहिले. आता हे जी दोन प्रमेय पाहिली आपण, कृती क्रमांक 1 आणि 2 मध्ये जी दोन प्रमेय पाहिली, त्या दोन प्रमेयाचा उपयोग करून आपण कृती क्रमांक 3 सोडवणार आहोत. बघा, कृती क्रमांक 3 याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की आकृतीमध्ये यम केंद्र असलेलं वर्तुळ दिलेलं आहे आपल्याला, आणि रेख AB हा वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे रेख AB हा व्यास आहे. त्यानंतर MS लंब जीवा AD आणि MT लंब जीवा AC, आणि अजून आपल्याला कोन दिलेला आहे, कोन DAB जे या ठिकाणचा कोन, आणि कोन CAB हे दोन कोन एकरूप दिलेले आहे. तर आपल्याला सिद्ध काय करायचंय की जीवा AD एकरूप जीवा AC हा घटक आपल्याला सिद्ध करायचा. आता या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी खालीलपैकी कोणते प्रमेय वापराल असं विचार. वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात, आणि एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतात. अशी दोन प्रमेय आहेत. या दोन प्रमेयापैकी आपण कोणतं प्रमेय वापरू? तर आपल्याला दिलेलं काय आहे की आपल्याला सिद्ध करायचे जीवा AD एकरूप जीवा AC, जे आपल्याला जीवा एकरूप दिलेल्या नाहीये. म्हणजे आपण हे दुसरं प्रमेय वापरणार नाही, ते एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतात. त्याऐवजी आपण हे वापरणार की वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात. त्यामुळे आपण हे प्रमेय वापरणार आहोत. आणि याशिवाय त्रिकोणाच्या एकरूपतेच्या खालीलपैकी कोणती कसोटी आपल्याला उपयोगी पडेल? तर इथं कसोट्या दिलेल्या आहेत 5: बाकोबा, कोबाको, बाबाबा, कोकोबा आणि कर्णगोळा. तर यापैकी आपल्याला कोणती कसोटी वापरायची हे आपल्याला पाहिजे. आपण आकृती मोठी करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपल्याला दिलेलं आहे की MS परपेंडिक्युलर टू AD, म्हणजे MS हा जीवा AD ला लंब आहे. MT इज परपेंडिक्युलर टू AC. अँगल DAB is angle congruent angle CAB. सर्वप्रथम आपण हे दोन त्रिकोण घेऊ, त्रिकोण SAM आणि त्रिकोण TAM. दोन त्रिकोण इथे लिहू, त्रिकोण इन ट्रायंगल SAM and triangle आणि त्रिकोण TAM. तर आता ह्या दोन त्रिकोणामध्ये काय काय सारखं आहे पहा. हा कोन जो आहे MSA बरोबर दुसरा कोण आहे MTA, हे दोन्ही 90 अंशाचे आहेत. कारण का आपल्याला दिलेलं आहे MS परपेंडिक्युलर AD आणि MT परपेंडिक्युलर AC हे आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानुसार हे दोन्ही कोन एकरूप आहे. त्याचप्रमाणे हा कोन, या कोनाचं नाव आहे कोन SAM बरोबर कोन TAM, हे पण दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे इथं म्हणून पक्ष किंवा गिवन. आणि ह्या दोन त्रिकोणाची
AM ही बाजू कॉमन आहे, सामायिक बाजू आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कोणती कसोटी वापरणार आहोत तर अँगल अँगल साइड अँगल अँगल साइड. म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण SAM कॉन्ग्रंट व एकरूप त्रिकोण TAM. तर हे दोन त्रिकोण एकरूप होतील कोन कोन आणि बाजू कसोटी. म्हणजे AS टेस्ट. आता जर हे दोन त्रिकोण जर एकरूप झाले तर त्याच्या संगत बाजू सुद्धा एकरूप होते. म्हणजे या ठिकाणी SM बरोबर MT आणि याला कारण काय लिहिणार, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. इथं काय लिहू आपण, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल CSC, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता MS आणि MT हे दोन्ही एकरूप झाल्यामुळं ह्या जीवा AD आणि जीवा AC ह्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरच्या. जीवा AD आणि जीवा AC हे वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरच्या जीवा आहे आणि वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरच्या जीवा काय असतात, एकरूप असतात. याप्रमाणे हे आपल्याला सिद्ध करतात. म्हणजे आपण हे वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात. हे प्रमेय वापरलं आणि कोकोबा ही कसोटी वापर. सेमीला आपण याप्रमाणे करणार आहोत की द chord which are equidistant from the center are equal in length and A8S टेस्ट. या दोन प्रमेयाचा उपयोग करून आपण काय या ऍक्टिव्हिटी पूर्ण करतो. नेक्स्ट, सर्कल पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट. म्हणजे 1, 2 किंवा 3 बिंदू मधून जाणारी वर्तुळ. सर्कल पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स म्हणजे 1, 2 किंवा 3 बिंदू मधून जाणारी वर्तुळ. आता आपल्याला एका बिंदू मधून जाणारी किती वर्तुळ काढता येतील तर या ठिकाणी आकृती आहे. एका बिंदू मधून जाणारी आपल्याला अशी असंख्य वर्तुळ काढता येतात. हे P केंद्र असलेले वर्तुळ, Q केंद्र असलेले वर्तुळ आणि R केंद्र असलेले वर्तुळ. तर हे तिन्ही वर्तुळ A या बिंदू मधून जातात. तर असं आपल्याला एका बिंदू मधून जाणारी असंख्य वर्तुळ काढता येऊ शकते. इन द adjoining figure, point A lies in a plane. All the three circles with center P, Q, R pass through point A. Then how many more such circles may pass through point A? Answer is many or innumerable. It is correct. Then many circles we can draw passing through one point. For activity 1, draw segment AB. आपल्याला काय करायचं की AB ही एक जीवा काढायची. Draw perpendicular bisector. Here line L is perpendicular bisector of AB. L ही AB ची लंब जीवा आहे. सॉरी, L ही रेषा AB ला लंब आहे. Take point P on Q. Take point P on the line L as center. PA as radius. Draw a circle. Observe that the circle passes through point P. Also, find the region. तर या ठिकाणी काय करायचं आपण, AB एक रेषाखंड घ्यायचा. त्यानंतर त्या रेषाखंडाची L ही लंब रेषा काढायची. त्यावरती P हा एक कोणताही बिंदू घ्यायचा
आणि हे पी ए एवढी त्रिज्या घेऊन काय करायचं, वर्तुळ काढायचं. तर असे आपण अनेक बिंदू घेऊन ए आणि बी मधून जाणारी किती वर्तुळ काढता येतील हे पाहिजे. आपण करून पाहू. ए बी एक रेषाखंड घेतला, त्यानंतर आज आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा ए आणि बी चा. पण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला म्हणजे त्याचा लंब दुभाजक काढला. या लंब दुभाजकावरती एक कुठलाही बिंदू घेतला, समजा तो सी हा बिंदू घेतला, त्यानंतर अजून एक बिंदू घेतला डी, नंतर परत बिंदू घेतला ई, या ठिकाणी घेतला एफ आणि या ठिकाणी घेतला जी. आता आपण सी हा केंद्रबिंदू घेऊ आणि तिथून ए एवढे त्रिज्या असलेलं वर्तुळ काढलं. आता हे वर्तुळ बघा ए बी या दोन्ही बिंदू मधून जाते. सी हा आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतलाय. त्यानंतर आपण डी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू घेऊ आणि परत डी एवढी त्रिज्या घेतली आणि वर्तुळ काढलं. त्यानंतर ई हा वर्तुळाचा केंद्रबिंदू घेऊ, परत ई एवढी त्रिज्या घेतली आणि वर्तुळ काढलं आपण. नंतर एफ हे वर्तुळाचं केंद्रबिंदू घेतलं आणि एफ ए एवढी त्रिज्या घेतली. जी हे वर्तुळाचा केंद्रबिंदू घेऊन जी ए एवढी त्रिज्या घेतली. तर आपण याप्रमाणे हा जो लंब दुभाजक आहे, या लंब दुभाजकावरती असं असंख्य बिंदू घेऊन ए आणि बी मधून जाणारी आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो. पुढचा भाग पाहू आपण. Activity 2. Take any 3 non-collinear points. What should be done to draw a circle passing through all these points? Draw a circle passing through these points. It is possible to draw one more circle passing through these 3 points. Think of it. जर आपण 3 नैकरेषीय जर बिंदू घेतले तर या 3 नैकरेषीय बिंदूतून आपल्याला किती वर्तुळ काढता येईल. आपण मागच्या वर्षी रचना पाहिलेली आहे की 3 नैकरेषीय बिंदूतून आपल्याला एक त्रिकोणामधून जाणारं एक परिवर्तुळ काढता येईल. ते त्रिकोणाला एकच परिवर्तुळ काढता येत, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बिंदूमधून जाणारं आपल्याला एकच वर्तुळ काढता येतं. त्यामुळं 3 नैकरेषीय बिंदूतून आपल्याला एकच वर्तुळ काढता येईल. आता जर आपण 3 बिंदू घेतले डी ई आणि एफ, असे 3 बिंदू जर घेतले, आपण एक रेषीय बिंदू घेतले, हा एक, हा दुसरा आणि तिसरा, तर या तिन्ही बिंदूतून जाणार आपण एक वर्तुळ काढू शकत नाही. म्हणजे आता 3 जर एकरेषीय बिंदू असतील तर त्यातून जाणार एकही वर्तुळ आपल्याला काढता येत. तर आपण काय काय शिकलो का, लेट्स रिकॉल. इन्फानाइट सर्कल्स पास थ्रू वन पॉइंट. एका बिंदूमधून जाणारी आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो. इन्फानाइट सर्कल पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट. 2 बिंदूमधून जाणारी असंख्य वर्तुळ आपल्याला काढता येतात. 3 नैकरेषीय बिंदूतून जाणार एक आणि एकच वर्तुळ असतं. There is a unique circle passing through 3 non-collinear points. 3 नैकरेषीय बिंदूतून एकच वर्तुळ जातो. आणि no circle can pass through 3 collinear points. जर 3 एकरेषीय जर बिंदू असतील तर त्यातून जाणार एकही वर्तुळ नसतं.
पुढचा भाग पाहायचा आपल्याला वृत्तछेदिका आणि स्पर्शी. आपण पाहिलं की वर्तुळ आणि एक रेषा यांच्यामध्ये दोन संबंध असू शकतात. एक तर ती रेषिका वर्तुळाला एका बिंदूतून जाईन, एका बिंदूला स्पर्श करेन. या ठिकाणी एम ही रेषा पी बिंदू वर्तुळाच्या पी या बिंदू मधून जाते, म्हणजे हा जो पी बिंदू आहे तो रेषा आणि वर्तुळ यांच्यामध्ये सामायिक आहे, म्हणून ही एम ही काय होईल, या वर्तुळाची स्पर्शिका होईल, किंवा त्याला आपण काय म्हणतो टँजंट. टँजंट म्हणजे स्पर्शिका. आणि जर ही रेषा वर्तुळाला दोन बिंदू मध्ये छेदत असेल तर त्याला त्या रेषेला काय म्हणायचं, वृत्तछेदिका किंवा सेकंड. म्हणजे जर वर्तुळ आणि रेषा यांच्यामध्ये एक आणि एकच बिंदू सामायिक असेल तर त्या रेषेला त्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणजे टँजंट असं म्हणतो आपण. आणि जर एक रेषा वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना छेदत असेल तर त्या रेषेला त्या वर्तुळाची छेदिका असं म्हणायचं. पुढचं पाहायचं आपल्याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, टँजंट थेरम. काय तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. A tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. आता ह्याची सिद्धता आपल्याला इनडायरेक्ट प्रूफद्वारे देता येते, फक्त आपण आता समजून घेऊ. या प्रमेय काय तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका त्या स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. स्पर्श बिंदूतून किंवा वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जर आपण स्पर्शिका काढली तर स्पर्श बिंदूतून जाणारी जी त्रिज्या असते त्या त्रिज्येला ती लंब असते. आपण जिओजेब्रामध्ये हे समजून घेऊ. त्याप्रमाणे आपण एक केंद्र असलेलं एक वर्तुळ घेतलं आणि बी हा बिंदू वर्तुळावरती आहे. आता या बी बिंदू मधून जाणारी आपण काय करू, स्पर्शिका काढू. तर बी बिंदू मधून जाणारी एक स्पर्शिका काढली. त्यानंतर हा बी आणि ए बिंदू आपण जोडून घेऊ. ए बी ही एक आपण त्रिज्या काढली. या ठिकाणी ए सी डी बरोबर 90 अंश आहे. आता हीच रेषा मी जर खाली सरकत आणली, बी या बिंदूपर्यंत जर आणली, आता ही जी रेषा आहे ती छेदिका आहे. या ठिकाणी ती वर्तुळाला डी आणि ई या बिंदूमध्ये छेदते. आता ती व्यास होईल, डी हा व्यास आहे. नंतर मग ही डी ही रेषा मी खाली सरकवत आणतोय त्रिज्येवरती आणि बी बिंदू पर्यंत आणतो. कसं की आता छेदिका आहे, जोपर्यंत ती दोन बिंदूंना छेदते तोपर्यंत ती छेदिका आहे. ज्यावेळेस ती वर्तुळाला फक्त एकाच बिंदूमध्ये छेदन त्यावेळेस ती काय होईल, वर्तुळाची स्पर्शिका होईल. तर याप्रमाणे मी त्याला खाली आणलं. आता डी ई आणि बी हे तिन्ही बिंदू एकाच ठिकाणी आले, म्हणजे आता ही जी रेषा आहे ती काय, स्पर्शिका आहे. मग ही रेषा बघा, जोपर्यंत आपण वरून खाली आणतो किंवा खालून वरती नेतो ही 90 अंशच आहे. हा 90 अंशामध्ये हा जो कोन आहे तो कोन बदलत नाही. हा कोन आहे, ही रेषा आपण फिरवताना हा जो 90 अंशाचा कोन आहे तो बदलत नाही, तो आहे तेवढाच राहतो, 90च राहतो. मग जर आपण हे बी पर्यंत जरी घेतले तरी ते 90च राहील. आणि याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते.
किंवा वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जर आपण एक स्पर्शिका काढली तर त्या बिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला ती रेषा काय असते, ती स्पर्शिका लंब असते. काय पाहिलं आपण, अ टँजंट at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. लक्षात काय ठेवायचे आपल्याला, तर स्पर्शिका आणि त्या स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या हे दोन्ही एकमेकांना काय असतात, लंब असतात. पुढचा भाग पाहू आपण, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. A line perpendicular to the radius at its point on the circle is tangent to the circle. जर वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. जे समजा L ही रेषा आहे या ठिकाणी, आणि MN ही त्रिज्या आहे. तर या MN या त्रिज्येला NP ही रेषा काय आहे, लंब आहे. हे दोन्ही 90 अंशाचा कोन करतात. MN या त्रिज्येला N बिंदू मधून जाणारी L ही रेषा लंब आहे, म्हणून L ही रेषा या वर्तुळाची स्पर्शिका आहे. A line perpendicular to the radius at its point on the circle is tangent to the circle. Here M is the center of a circle and segment MN is radius. Line L perpendicular segment MN at point N. Now to prove line L is a tangent to the circle. Proof. Take a point P other than N on a line. या ठिकाणी आपण P हा एक बिंदू घेतला आणि आता काय केलं, MP जोडला आपण, तर आपल्याला एक त्रिकोण मिळाला MNP. आता ही सुद्धा सिद्धता ही अप्रत्यक्ष सिद्धता आहे. या ठिकाणी MN परपेंडिक्युलर टू L, जे इन ट्रायंगल MNP त्रिकोण MNP मध्ये कोन N हा राईट अँगल म्हणजे 90 अंशाचा आहे आणि सेगमेंट MP ही काय, हायपोटेन्यूस आहे. आता आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. Segment MP is hypotenuse. Here segment MP is greater than segment MN. As segment MN is a radius, point P can't be on the circle. जर MN ही जर त्रिज्या असेल तर P हा वर्तुळावरती असणार नाही, हा वर्तुळाच्या बाहेर असणार आहे. म्हणजे MN ही एकमेव काय त्रिज्या असणार आहे. म्हणजे या ठिकाणी या त्रिज्येला ही रेषा काय आहे, लंब आहे, म्हणजे ही स्पर्शिका. पुढचं पाहायचं आपल्याला टँजंट सेगमेंट थेरम, म्हणजे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. हे प्रमेय आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. टँजंट सेगमेंट थेरम काय दिले, प्रमेय वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. D हा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असलेला एक बिंदू आहे आणि या D बिंदूपासून DP ही एक स्पर्शिका काढली आणि DQ ही दुसरी स्पर्शिका काढली. तर हे जे स्पर्शिका खंड आहेत, DP हा एक स्पर्शिका खंड आहे आणि DQ हा दुसरा स्पर्शिका खंड आहे.
तर हे दोन्ही स्पर्शिका खंड एकरूप असतात असं आपल्याला दाखवायचं. तर काय म्हणते, शेजारील आकृतीच्या आधारे आपण पक्ष आणि साध्य ठरवतो. तर पक्ष काय असेल, आपल्याला सिद्धता दिलेली आहे, फक्त काय लिहायचं, पक्ष आणि साध्य लिहायचं. पक्ष म्हणजे जे आपल्याला आकृतीमध्ये दिसतंय, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड इथपर्यंत आपलं पक्ष आहे, आणि ते स्पर्शिका खंड एकरूप असतात हे आपल्याला साध्य. या ठिकाणी पक्ष काय लिहिणार आपण, एक केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून, वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असलेल्या डी बिंदूतून डीपी आणि डी क्यू हे स्पर्शिका खंड काढलेले आहे. म्हणजे डीपी आणि डी क्यू स्पर्शिका खंड. आणि साध्य काय करायचे आपल्याला, डीपी बरोबर डी क्यू हे आपल्याला साध्य करायचं. आता बघा, त्रिकोण पीएडी हा त्रिकोण पीएडी हा एक त्रिकोण मिळतो आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला एक रचना करावी लागते अगोदर. एडी हा रेषाखंड काढला आपण, किंवा बिंदू ए आणि बिंदू डी जोडला, तर आपल्याला दोन त्रिकोण मिळतील. त्रिकोण पी ए डी आणि त्रिकोण क्यू ए डी असे दोन त्रिकोण मिळतील. आता या दोन त्रिकोणामध्ये काय काय सारखं आहे ते आपल्याला पाहायचं. तर याच्यामध्ये बाजू पी ए एकरूप बाजू क्यू ए. कारण काय, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, ह्या दोन्ही ज्या आहेत त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून त्या एकरूप आहेत. त्यानंतर बाजू एडी एकरूप बाजू एडी. एडी ही बाजू दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे. त्यानंतर कोन एपीडी बरोबर कोन एक्यूडी. त्या ठिकाणी एपीडी बरोबर कोन एक्यूडी बरोबर 90 अंश. आता हे पीडी ही पी बिंदूतून काढलेली स्पर्शिका आहे, क्यूडी ही क्यू बिंदूतून काढलेली स्पर्शिका आहे. तर आपण पाहिलं की ही जी पी बिंदूतून काढलेली स्पर्शिका आहे ती एपी या त्रिज्येला लंब असणार आहे, आणि क्यू बिंदूतून काढलेली स्पर्शिका ही एक क्यू या त्रिज्येला लंब असणार. स्पर्शिका खंडाचे प्रमेय आपण पाहिले, त्यानुसार हा कोन असेल 90 अंशाचा आणि हा कोन असेल 90 अंशाचा. म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत हे काटकोन त्रिकोण आहेत, आणि त्यामुळे हे दोन त्रिकोण पीएडी एकरूप त्रिकोण क्यूएडी हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, कारण हा कर्ण आणि हा भुजा कर्णभुजाकृती. म्हणून बाजू डीपी एकरूप बाजू डी क्यू, आणि इथं आपण कारण काय लिहू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. सेम याप्रमाणे हे करायचे. सेगमेंट पी ए या ठिकाणी आपल्याला गिवन लिहावं लागेल. तर A is a circle with center point A. Segment DP and segment DQ are tangent segment drawn from external point D, and to prove segment DP congruent segment DQ. आणि या ठिकाणी सेगमेंट पी ए, आता आपल्याला
PA आणि AQ जोडावं लागेल. PA आणि QA radii of the same circle. Segment AD congruent segment AD common side. The hypotenuse side टेस्ट आणि त्या ठिकाणी काय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल.